नाशिकमधील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थी डर्टी किचन मधील जेवण जेवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। इगतपुरीतून सेंट्रल किचनचे आमदार हिरामण खोसकर यांनी अचानक पाहणी केली असता तिथं किडक्या सडक्या भाज्यांपासून अन्न बनवलं जात असल्याचा प्रकार खोसकरांच्या लक्षात आलाय। या डर्टी किचनची आदिवासी विभागाने आता चौकशी सुरू केली आहे। बघूया। सडका भाजीपाला, किडलेलं कडधान्य, सडलेले टोमॅटो, घाणेरडे बटाटे, मैदायुक्त आट्याच्या कच्च्या पोळ्या। नाशिक जिल्ह्यातल्या 44 आदिवासी आश्रमशाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना अशा डर्टी सेंट्रल किचन मधून जेवण पुरवलं जात आहे। सरकार आदिवासी मुलांच्या जेवणावर कोट्यावधी रुपये खर्च करत असताना गोरगरीब आदिवासी मुलांच्या ताटात हे असं निकृष्ट दर्जाचं जेवण वाढलं जात आहे। राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी इगतपुरीच्या मुंडे गावातील सेंट्रल किचनची अचानक पाहणी केली। त्यावेळी त्यांनी जी परिस्थिती पाहिली ती पाहून ते हादरूनच गेले। पाहणी करत असताना इतकं भयानक त्या ठिकाणी वाईट परिस्थिती की पाऊस वाटणं, जिथं स्वयंपाक करतो राहिलेला स्वयंपाक जागीच कंडवून त्याला किड्या पडली। आणि भाजीपाल्यामध्ये गेलो, भाजीपाल्यामध्ये ह्या अशा सडेल वस्तू, तांबाटी, आज तांबाटीला काही भाव नाही तरी अशा सडेल तांबाट्या, ही खजूर कोणी खाणार नाही, आता त्याच्या निम्मा भुगा आहे। आम्ही काही ठिकाणी बघतो, ज्यावेळेस टेंडर निविदा होता त्यावेळेस जेव्हा अधिकारी मागत होता, ते नमुने मागत होता त्यावेळेस 1 नंबर क्वालिटीचे, आणि आता 3rd क्वालिटीची तिथं सगळं आजही सुद्धा कमीत कमी 10 ते 15 ट्रक भरतील वर्षाचा माल आणून टाकले। उंदरं त्याच्यावर फिरतात, त्याच्यावर किडे पडलेले, काही मालाला काही इतकं वाईट आहे। तरी खजूर वाटावरचा भिकारी सुद्धा कर त्या भाकरी, मी 5 मिनिटात तिथं भाकर खोलली, भाकरी तिथं डबे, यांचं काय एका शाळेवर 25 डबे पाठवायचे आणि 25 प्लास्टिक पिशव्या टाकायच्या। राज्यातल्या अनेक जिल्ह्यात अशी सेंट्रल किचन्स आहेत, त्यामध्येही अशीच परिस्थिती आहे का असा सवाल उपस्थित केला जातो। एका ठिकाणी नसतील, हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेच आहे 10-12 जण, यांच्याच बापाच्या जहागिरी आहे। हे कोणाला घुसूनच देते नाही। कांबळ्याचं टेंडर यांचेच, धान्याचे टेंडर यांचेच, पुस्तकाचे टेंडर यांचेच, वयाचे टेंडर यांचेच, पेन्शनचे यांचेच, या अधिकाऱ्याचे लागे बांधे ते हेच करताय। याच्यात काही कोणाला घुसूनच देते नाही। म्हणजे हे इथं, हेच नंदुरबारला, हेच धुळ्याला, हेच गडचिरोली, हेच चंद्रपूर, हेच पालघर, हे कोणाला सामान्य माणसाला घुसून नवीन कॉन्ट्रॅक्टर हे करू शकत नाही। जोपर्यंत निकृष्ट जेवण पुरवणाऱ्या डर्टी किचनवर कारवाई होणार नाही तोपर्यंत विधिमंडळ सभागृहात प्रवेश करणार नसल्याचा निर्धार हिरामण खोसकरांनी केला। नाही, बाहेर बसणार आहे मी अधिवेशनात, पायरीवर बसणार आहे जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत मी सभागृहामध्ये जाणार नाही। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच मी बाहेर बसणार आहे, पायरीवर बॅनर बनवून बसणार आहे। हे किती लोक जबाबदार आहे महाराष्ट्रामध्ये, एक पीओ नाही, एक आयुक्त नाही, एक व्यापार आयुक्त नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी आरोप करतोय। पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं चालू आहे। एका ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरची ताकद नाही हे करायचं, हे सगळ्या ठिकाणी चालू आहे। याआधी आश्रमशाळा पातळीवर जेवण तयार केलं जायचं, ते जेवण निकृष्ट होतं म्हणून सेंट्रल किचन मधून आदिवासी विद्यार्थ्यांना पोषक आहार देण्याचं कंत्राट देण्यात आलं। पण सेंट्रल किचन मधूनही विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण मिळू लागल्यानं विद्यार्थ्यांचं आरोग्यच धोक्यात आलंय असं म्हणावं लागेल। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।